मंडळाचे महंतांनी स्पष्ट केलेलं आहे, धनंजय मुंडेंच्या आम्ही पाठीशी आहोत म्हणून. तुमची पहिली प्रतिक्रिया? आदरणीय भगवान गडाचे जे महंत आहेत त्यांनी कुणाच्या पाठीमागे राहावा, गडाचा पाठिंबा कुणाला द्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. पण त्यांनी कधी गोरगरिबाच्या बाजूनं एखाद्या गरिबीतल्या नेत्याच्या पाठीमागे सुद्धा राहावा एवढी माझी अपेक्षा आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत आणि 100% हे सांगू शकतो असंही म्हटलेलं आहे. त्यांनी 100% सांगायला ती काय तिथं हे थोडेच आहे CID किंवा LCB ते महाराज आहेत, त्यांना ती काय वाटतं त्यांच्या भावना त्यांच्या आहेत, त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे. पण विषय असा आहे की कोण गुन्हेगार आहे आणि कोण गुन्हेगार नाही ठरवायचा अधिकार न्यायदेवतेला आहे आणि ती पोलीस यंत्रणा हे सर्व त्याच्यावर प्रेझेंट करेल आणि न्यायदेवता ठरवेल कोण गुन्हेगार आणि कोण नाही. बीड प्रकरणामधल्या आरोपींची मानसिकता तपासली पाहिजे, ती जाणून घेतली पाहिजे असं म्हणत आरोपींना झालेली मारहाण जी आहे ती देखील दखल घेण्यासारखी आहे असं म्हणतात. आरोपीला मारहाण झालेली जर त्यांची टाकतूर आली असेल तर त्यांनी सर्व मीडियासमोर ठेवावी, सर्व जगासमोर ठेवावी. आरोपीला मारहाण झाली की आमचा माणूस मारला, अरे आमचा एवढा मोठा सरपंच मारला आहे, एवढा एक गावचा एवढ्या मोठ्या गावचा सरपंच मारला आहे, कितीतरी लोक मारलेत, काहीतरी झालं आहे आणि काय सांगतायत की आरोपीला मारलं आहे. मला माहीत नाही त्यांनी काय म्हणले, ते ऐकलं बी नाही पूर्ण त्यांचं. पण त्यांची मानसिकता तपासली पाहिजे असं म्हणणाऱ्या आदरणीय शास्त्रींना माझी विनंती आहे की आरोपीची मानसिकता तपासावी. तर मग त्यांचं असं बी म्हणणं असू शकतं आहे की आरोपी वृत्तीचे हे का झाले, का झालं आहे, तुम्ही आरोपी झालात, माझ्यासोबत राहतात, मग मीच त्याला प्रवृत्त केलं आहे, मग मी दोषी आहे ना, असं बी त्यांना सुचवायचं. असं इनडायरेक्टली त्यांना असं तर सुचवायचं नाही ना की ही जी खंडणीतला गुन्हेगार आहे त्याच्या संपर्कात ही आरोपी राहिले म्हणून ही आरोपी झाले, म्हणून हा खरा आरोपी असं त्यांना संबोधायचं असेल. मला माहीत नाही. धनंजय मुंडे म्हणतात काही जण राजकारण करतात, माझा राजीनामा महत्त्वाचा आहे की फासावर लटकवणं आरोपींना महत्त्वाचं आहे असं स्वतः मुंडे म्हणतात. जे या प्रकरणात दोषी आहेत त्या सर्वांच्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, हीच माझी पहिल्या दिवसापासूनची प्रामाणिक मागणी आहे. त्या मागणीसाठी आम्ही झटतोय. राजीनामा आम्ही कुठं मागितला आहे? आम्ही नैतिकता जर असेल तर सगळेजण म्हणतात की नैतिकता असेल तर राजीनामा द्या. आता हे म्हणले माझ्या नैतिकतेनं मला राजीनामा द्यायची गरज नाही. मग त्याच्यावर मी सांगितलं आहे की तुमच्यात एवढी वाळू आहे, एवढी राख आहे, एवढं गुटखा आहे, एवढं मटका आहे, त्याच्या पुढचा बी एखादं झालं तर कुणाच्या PA कुठून पैसे घेऊन गेलाय त्याचा व्हिडिओ आहे का, ही सुद्धा निघेल पुन्हा हळूहळू. संकटाच्या काळात भगवानगड माझ्या पाठीशी असं आहे असं मुंडे. बघा प्रत्येक वेळेस काही झालं की संकट म्हणजे रात्री संकट नाही दिवसा संकट आहे असं असतं काय? रात्री तुम्ही खुश असतात, दिवसात संकट येतं का तुमच्यावर? संकट बिंकट काय नाही. आणि संकट संघर्ष म्हणताय, मंत्री असणाऱ्या माणसाला काय संकट आहे हो? आमच्यासारख्या जी गोरगरीब लोक आहेत ज्यांना 8 तास लाईट द्यायचे लोक शासन, ते आता 2 तास लाईट मिळाली. ज्यांना खायला अन्न नाही आहे, ज्यांना रोजगार नाही आहे, ज्यांना बेरोजगारीला समोरं जावं लागतं आहे, त्यांना गरीब म्हणा ना. का तुमच्याकडं तुमच्या जी आता खंडणीत गुन्हेगार झाला त्याच्या इथं 17 गाड्या 18 गाड्या, त्या बी गाड्याची किंमत 3-3, 5-5 करोड. केवढी प्रॉपर्टी सापडायली. एक शहर नाही राहिलं की पुण्यात आहे, मुंबईत आहे, सोलापूरमध्ये आहे, लातूरमध्ये, अंबाजोगाईत आहे, अशा उघड्या केलेल्या. आणखी उघड्या करायची त्यांची इच्छा असली तर हळूहळू उघडं सगळं होणार आहे. काय शेवटचा प्रश्न, राजीनामा घेतला जात नाही, अजितदादा देखील पाठराखण करतायत, मुख्यमंत्री देखील पाठराखण करतायत, असं वाटतं तुम्हाला? हे बघा, या प्रकरणामध्ये सर्वस्वी अधिकार, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा असेल तर त्याचा सर्वस्वी, किंवा एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून कमी करायचा असेल त्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच असतो. आता मुख्यमंत्री का म्हणतात अजितदादा घेत नाही किंवा दादा का म्हणतात मुख्यमंत्री, त्याच्यावर मला खोलात जायचं नाही. ह्याची ही पण एक पार्ट ऑफ दी पॉलिटिक्स. अगदी पार्ट ऑफ दी पॉलिटिक्स असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.